भक्त हो, नेहमीप्रमाणे आपला हा भाग देखील खूप महत्त्वपूर्ण आहे. कारण आजच्या भागामध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तिरुपतीला म्हणजेच तिरुपती बालाजीला गेल्यावर आपले केस का दान करावे, आपले केस का काढले जाते, याचे उत्तर आज मी तुम्हाला सांगणार आहे. तिरुपती बालाजीला जाऊन दर्शन करून आल्यानंतर बऱ्याच जणांना तुम्ही टकलं किंवा केस पूर्ण काढलेले बघितलं असेल. बऱ्याच जणांना तिथे पूर्ण टक्कल करणं जरी शक्य झाले नाही तर अगदी 5 केस तरी तिथे जाऊन दान करतात. तिरुपती बालाजीला जाऊन केस दान करण्याची का पद्धत आहे, तिरुपती बालाजीला गेल्यानंतर केस दान केल्याने तुमच्यासोबत काय घडू शकतं, चला तर मग जाणून घेऊया. पौराणिक कथेनुसार एकेकाळी भगवान बालाजीच्या मूर्तीवर मुंग्यांचे वारूळ तयार झाले होते. त्यावर दररोज एक गाय यायची आणि दूध द्यायची. हे त्या गायीच्या मालकाला समजल्यावर त्याने क्रोधित होऊन त्या गायीला कुऱ्हाडीने मारले. यामुळे बालाजीच्या डोक्याला जखम झाली आणि त्याच्या डोक्यावरचे केस गेले. मग भगवान तिरुपतींची आई नीलादेवी यांनी आपल्या डोक्यावरील केस कापून बालाजीच्या डोक्यावर ठेवले. त्यानंतर त्यांची जखम बरी झाली. यामुळे भगवान बालाजी प्रसन्न होऊन त्यांच्या आईला म्हणाले, प्रत्येक व्यक्तीसाठी आपले केस प्रिय असतात, पण तू माझ्यासाठी आपले केस दान केले. यामुळे आजपासून जो कोणी माझ्यासाठी आपल्या केसाचे दान करेल त्याच्या प्रत्येक मनोकामना मी पूर्ण करेन. आणि तेव्हापासूनच भक्त हो, तिरुपतीमध्ये केस दान करण्याची परंपरा जी आहे ती सुरू झाली. दुसऱ्या एका आख्यायिकेनुसार तिरुपती बालाजी यांच्यावर कर्ज आहे, त्यामुळे तिरुपतीमध्ये जाऊन जो कोणी भाविक आपले केस दान करेल तो भगवान बालाजींचे कर्ज कमी करतो, अशी देखील मान्यता आहे. यासोबतच जो कोणी केस दान करेल त्याच्यावरील कर्ज सुद्धा कमी होतं, अशी सुद्धा मान्यता आहे. त्यामुळे डोक्यावरील केस दान करणे म्हणजेच डोक्यावरील कर्ज तिथे उतरून येशी भक्ताची भावना आहे. त्यामुळे कर्जात असलेले लोक तिथे केस दान करतात आणि त्यांची मनोकामना पूर्ण झाल्यानंतर पुन्हा दर्शनासाठी जातात, असं सुद्धा म्हटलं जातं. भक्त हो, आजची माहिती तुम्हाला खरंच महत्त्वपूर्ण वाटली ना? वाटली असेल तर कमेंटमध्ये मला हो ताई म्हणून नक्कीच टाईप करा. सर्वांना धन्यवाद.